नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माणिक जवार स्वागत करतो आपलं जवार सर YouTube चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज लाईव्ह येण्याचं कारण की उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या। परंतु नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या खास विद्यार्थ्यांसाठी मी लाईव्ह आलेलो आहे की 2022 2023 असंच गेलं। वर्ष बदलणार म्हणजे नेमकं काय बदलणार? फक्त कॅलेंडरची डेट? आपले मित्र तेच राहणार, आपला परिवार बी तेच राहणार, आपले सगळे जण सोबत तेच राहणार असतील, मग आपल्यामध्ये बदल काय होणार आहे? म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे आता नवीन वर्षाच्या निमित्तानं की काही बदलू न बदलू आपली सोच बदलली पाहिजे। आतापर्यंत जे करत राहिला तेच करत राहिला तर आतापर्यंत जे मिळालं तेच मिळत राहील। आतापर्यंत जे मिळालं नाही ते मिळवायचं असेल तर आतापर्यंत जे केलं नाही ते करावं लागेल। मग 2022 2023 मध्ये तुम्ही काय केलं मला नाही माहित, परंतु 2024 मध्ये नव्या उमेदीनं, नव्या हिमतीनं, नव्या जिद्दीनं तुम्हाला वापस या वर्षामध्ये याचं स्वागत करायचं। आणि या वर्षामध्ये आल्यानंतर 2024 हे वर्ष मला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून नंबर 1 जाणार आहे। माझं सिलेक्शन 100% या वर्षी होणार आहे। या उमेदीने मला उतरायचं आहे। माझ्या आईवडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे। हा विश्वास घेऊन मला या ठिकाणी उतरायचं। नाहीतर असं म्हणतात काही जणांच्या मनामध्ये प्रश्न येते, सर हे कधीपासून करायचं? अबे आत्तापासून करायचंय का जाना? कारण असं म्हणतात 1 मिनट में जिंदगी नहीं बदलती पर 1 मिनट सोच कर लिया फैसला पूरी जिंदगी बदल देता है। आणि हीच ती वेळ आहे। कारण आतापर्यंत तू काय काय करू लागला मला नाही माहित। आतापर्यंत तू नेमकं काय करू लागला? लॅब मध्ये कमी वेळ देऊ लागला, आता तुला जास्त वेळ द्यावा लागेल। आतापर्यंत कधी तू प्लॅन नाही केला, आता तुला प्लॅन करावा लागेल। आतापर्यंत तुला आई वडिलांच्या कष्टाची जाणीव नव्हती, आता ती ठेवावं लागेल। आतापर्यंत ज्या ज्या गोष्टीमुळे तुझा रिझल्ट गेला त्या गोष्टीमध्ये मला सुधारणा करायची आहे आणि 2024 मध्ये मला कोणत्याही हालतीमध्ये माझी पोस्ट खेचून आणायची आहे। कारण मी कुठेतरी ऐकलं होतं, जिंदगी में अगर कुछ बनना हो, कुछ हासिल करना हो तो हमेशा अपनी दिल की सुनो, अगर दिल से कोई जवाब ना आए तो अपने माँ बाप का नाम लेना, हर मंजिल तुम्हारी होगी और हर जीत तुम्हारी। आपल्या सगळ्यात मोठी प्रेरणा आपल्यासाठी आपले आई वडील आहेत आणि मी लागल्यानंतर माझं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातला आनंद ज्याला दिसतो तो कार्यकर्ता सक्सेस आहे। त्याला कोणत्या मोटिवेशनची गरज लागत नाही। मी नाही सांगणार, कारण प्रत्येक जणाला अडचण आहे, कोणापाशीच वेळ नाहीये, पण वेळ काढावा लागेल। परिस्थिती कधीच आपल्या अनुरूप नसते। म्हणून मी कुठेतरी ऐकलं होतं, कोणत्याही गोष्टीचं कारण ही परिस्थिती कधी नसते तर आपली मनस्थिती असते। आणि ही मनस्थिती, ही सोच आपल्याला या वर्षी बदलायची आहे। कारण ह्याच मनस्थितीच्या जोरावर युवराज सिंग कॅन्सरशी लढून मैदानात येताना तुम्ही पाहिला असेल। ह्याच मनस्थितीच्या, स्ट्रॉंग मनस्थितीच्या जोरावर दशरथ मांझीनं 360 फुटाचा रस्ता आपल्या पत्नीसाठी अख्खा पाड खोदला होता, एक चैनी आणि एक हातोड्याच्या जोरावर। ह्याच मनस्थितीच्या जोरावर अरुणिमा सिन्हा रेल्वेच्या दुर्घटनेमध्ये पाय तुटलेला असताना सुद्धा माउंट एव्हरेस्ट सारखं शिखर सर करणारी अरुणिमा सिन्हा आपल्याला माहित आहे। याच मनस्थितीच्या जोरावर विराट कोहलीचे वडील, बरोबर आहे का नाही, त्यांचं शव घरी असताना सुद्धा विराट कोहली ग्राउंडवर खेळतो। काय मनस्थिती असेल? आणि हीच मनस्थिती आपल्याला खंबीर करायची आहे। मग आपल्याला कोणतीही गोष्ट अडचण देणार नाही। आणखीन एक उदाहरण त्याचं सांगायचं असेल तर पोलिओ झालेला होता, विल्मा रुडॉल्फ नाव तुम्ही ऐकलं असेल, नसेल तर गुगलला सर्च करा। लहानपणी पोलिओ झाला, डॉक्टरकडे गेली, डॉक्टरनं सांगितलं ही कधीच चलू शकत नाही, पण आईनं सांगितलं तू काही बी करू शकते, टेन्शन घेऊ नको। तिनं डॉक्टरचं नाही ऐकलं, आईवर विश्वास होता, आईचं ऐकलं आणि तीच विल्मा रुडॉल्फ पोलिओ झालेला असताना जिला डॉक्टर म्हणला तू पळू शकत नाही, ही विल्मा रुडॉल्फ 3 ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून येऊ शकते मनस्थितीच्या जोरावर। याचा अर्थ या 2024 मध्ये आपल्याला ही मनस्थिती बदलायची आहे। ते करू शकतात, कारण कुछ लोग नए नए रिकॉर्ड तोड़ देते हैं और कुछ लोग अपने आप को ही तोड़ देते हैं। आणि काऊन तोडायलेत मी कारण विचारलं, स्वतःलाच तोडणं सुरू आहे। काऊन? काही जण माहिती, तिचा फोन आला नाही, तिचा मेसेज आला नाही, ती मला काल बोललीच नाही। अरे तिच्यासाठी मरणारा तू पिस्तुल्या थोडं आईवडिलांसाठी जगू शकत नाही? त्यांची छाती गर्वानं फुगल यासाठी तू जगू शकत नाही? त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू जिवंत राहू शकत नाही? मग काय आयुष्याला तू मेलेला बरा। बोलल्यावर वाईट वाटेल, पण हे आवश्यक आहे। सगळे शेतकऱ्यांची मुले तयारी करतायत, परंतु जर सिटीमध्ये राहायला गेले, कुठं राहायला गेले तर आपल्या मनातले विचार बदलायले, हे विचार आपल्याला बदलायचे, बरोबर आहे का नाही? आणि नवीन काहीतरी करून दाखवायचं। आणि यावर्षी ज्या गोष्टीसाठी मी इथं आलेलो आहे ती गोष्ट मला पूर्ण करायची आहे। हा विश्वास देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। त्यामुळे मी तुम्हाला एवढंच म्हणेल, आपल्यापाशी काय नाही याचा विचार करण्यापेक्षा आपल्यापाशी काय आहे याचा विचार करा। तुम्ही जगामध्ये युनिक आहेत। या धर्तीवर जेव्हा आपल्याला पाठवले गेले, काहीतरी करण्यासाठी पाठवले गेले, की मोटिवेशन स्वतःमध्ये राहू द्या, खुद पे काम करना शुरू करो। लोक म्हणत राहतात, लोक बोलत राहतात, यांचं ऐकायचं नाही। सक्सेस झाल्यानंतर आज कोणी नाही ना आपल्या पाठीमागं, नंतर काफिले येणार आहेत, पण त्यासाठी तुला सध्या मेहनत घ्यावी लागणार आहे। तुझ्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी भरपूर लोक येतील। आता तुला अभ्यासाची तयारी करताना तू करू शकत नाही, तू लागू शकत नाही असं मी तुला म्हणतील, तू त्याच्या नादी लागू नको। तू बोलायला सुरुवात कर। त्यांना काय बोलशील तू? मेरी हालात पर
हंसने वाले ये मत सोच कि मैं कमजोर हूँ, मेरे हालात पर हंसने वाले ये मत सोच कि मैं कमजोर हूँ, ये तो बस वक्त की बात है, कभी दिन है तो कभी रात है। मुर्गे का बाग देना भी बाकी है, चिड़ियों का चहकना भी बाकी है। इस घोर अंधेरी काली रात के पीछे मुझे एक उजाले की किरण दिखाई दे रही है, चीख चीख के मुझसे कह रही है, हिम्मत ना हारना, मैं आ रही हूँ, बस थोडा तुम्ही आजमा रही हूँ, बस थोडा तुम्ही आजमा। सध्या आपल्याला आजमावणं सुरू आहे, 100% आपली बी वेळ येणार आहे, 100% येणार आहे, पण त्यासाठी तुला आज या क्षणापासून तयारीला लागायचं, एवढं लक्षात ठेव। आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय हे लक्षात ठेव। बाकीच्या गोष्टी भेटत राहतात, त्याचा काही ताण घेऊ नको, म्हणून या क्षणाला आज ठरवून टाक, कारण वेळ समय बहुत बलवान होता है साहब, बरोबर का नहीं? म्हणून समय न लगाओ तय करने में आपको करना क्या है, वरना समय तय कर लेगा आपका क्या करना है, आपका क्या करना है। म्हणून वेळेला ही वेळ देऊ नका, अशी वेळ आपल्यावर येईल अशी वेळ आणू नका। हीच ती वेळ आहे आपल्याला मन लावून अभ्यास करण्याची, लॅब मध्ये जास्तीत जास्त वेळ घालण्याची, मागचे पेपर तपासण्याची, IBPS आणि TCS च्या पॅटर्न जे काय बदललेला आहे, या बदलत्या पॅटर्न नुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तू करू शकतो, हा विश्वास मला आहे, तुला तो विश्वास स्वतःवर ठेवायचा आहे। म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि आता ध्येयपूर्ती वाचून थांबू नका। एवढंच तुम्हाला आजच्या नवीन वर्षानिमित्त मला सांगायचं होतं आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे। नवीन वर्षाच्या पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।